तर फायनली तुमच्या भावानं त्याची ड्रीम बाईक घेऊनच घेतली, ते पण ऑन कॅश. पण हे सगळं असं अचानक कसं झालं हे सांगतो तुम्हाला सुरुवातीपासून. तवरीक तुम्ही आपल्याला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. तर काय म्हणता पुट्ट्यानो, आपली ड्रीम बाईक घ्यायचा आपण दिवस निवडला गुरुवारचा. गुरुवारी सकाळीच 11 वाजता पत्या भाऊन मी आलो शोरूम मध्ये. इथं आल्याबरोबर आपण कॉल घुमवला डायरेक्ट आपल्या दिप्या भाईले, कारण त्यालाच आपला व्हिडिओ शूट करायचा होता. आणि पेमेंटचं तर काही टेन्शन नव्हतं. आदल्या दिवशीच म्हणजे बुधवारी येऊन मी सगळं पेमेंट क्लिअर करून टाकलं होतं. हो भाऊ, गाडी ऑन कॅश घेतली. उपरी सुपरी कॅश बोलते. 24 नंबर आहे डीडी फालला. 24 नंबर साठी आपण ना मग एवढं झाल्यावर मी माझ्या भावाले कॉल करून बोलावलं. आता सगळा शूट तर आपला दिप्या भाईनं कंप्लीट केला होता. आता राहिला होता फक्त गाडीवरून पडदा हकलाचा शूट. तो बी शूट रपकन यांनी कंप्लीट केला आणि तिथून सरळ गाडी आणली पेट्रोल पंपावर. आणि इथं आल्यावर भैयाले डायरेक्ट म्हटलं टाकी फुल करा. हो ठेवाय का 50चं पेट्रोल टाकून गावात हिंडणं, 300चं टाकल्याशिवाय गाडी लोकलली हिंडत नाही आपली वाली. आता सगळं तर झालं होतं आपलं. आता राहिली होती थोडीशी देवपूजा. म्हणून एक झेंडूच्या फुलाचा चांगला बढिया हार घेतला आणि सरळ येऊन पोहोचलो आपल्या गजानन महाराजाच्या मंदिरात. महाराजांची पूजा करून घेतली तिथून सरळ आलो आपल्या गावात. सगळं काही तर झालं होतं, पण आता एकच गोष्ट राहिली होती, ते म्हणजे माझ्या आईच्या हातानं गाडीची पूजा करणं. आईले तर म्हटलं होतं शोरूमले चाल बढिया व्हिडिओ शूट करू. म्हटलं तुझं पोरग लोकांचे व्हिडिओ काढून देते, तुझ्या घरी स्वतः व्हिडिओग्राफर असून तू व्हिडिओ नाही काढत. पण तरी आई काही शोरूमले आली नाही. मग गावात आल्याबरोबर पहिले तर आपण आईच्या हातानं गाडीची पूजा करून घेतली. तर अशा प्रकारे तुमच्या भावाचं एक ड्रीम आज कम्प्लीट झालं. तर चला तर मग पुट्टो आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर याच गोष्टीवर फॉलो करून घ्यायचा पुट्टो.